म्हणून आज मी विचार केला, एक जलद प्रश्न जो इतर जोडलेल्या पोटेन्शियल एनर्जीसाठी विचारू शकतो. त्यापैकी कारण तुम्हाला हार्मोनिक ऑसिलेटर जोडणे आवश्यक आहे तुमच्याकडे इलेक्ट्रिक फील्डच्या उपस्थितीत हार्मोनिक ऑसिलेटर असू शकतो तुमच्याकडे पार्टिकल असू शकतो जो ऑसिलेटिंग आहे हार्मोनिक ऑसिलेटर पोटेन्शियलमध्ये आणि हे मॅग्नेटिक फील्डच्या अधीन आहे तर या अशा काही गोष्टी आहेत जिथे तुम्ही आधीच हार्मोनिक ऑसिलेटर ची साधने जाणून घेतली आहेत तुम्हाला तो डेटा वापरण्यास आणि त्यांचे निराकरण करण्यात मदत करेल तुम्हाला ही गणना पुन्हा करायची गरज नाही म्हणून या सोप्या युक्त्या आहेत असे वापरू शकतात आणि थेट परिणाम मिळवू शकतात म्हणून समजा मी तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी दिली आहे जी x + y होल स्क्वेअर आहे त्याला 2 डायमेन्शनमध्ये मोशन म्हणून घेऊया समजा माझ्याकडे पोटेन्शियल एनर्जी आहे जी x + y संपूर्ण स्क्वेअर आहे तुम्ही श्रोडिंगर इक्वेशन सोडवू शकता का तुम्ही ते कसे सोडवाल तुम्ही तुमचा ॲक्सिस कोऑर्डिनेट ॲक्सिस फिरवण्याचा प्रयत्न करू शकता 45 डिग्री रोटेशन जसे की त्या दिशेने पैकी 1 दिशेने पोटेन्शियल आहे आणि दुसऱ्या दिशेला 0 संभाव्यता आणि तुम्ही हे प्रयत्न करून सोडवू शकता ही एक योग्य समन्वय निवड करण्याची युक्ती आहे जी तुम्हाला मदत करते हे आम्ही बऱ्याच वेळा केले आहे बरोबर ना आपण हे करतो की परिस्थितीनुसार योग्य समन्वय निवड करू त्यामुळे सोप्या युक्तीमध्ये कोऑर्डिनेट सिस्टम बदलणे समाविष्ट आहे कॅपिटल X हे x + y लिहा आणि त्यानंतर इतर कोऑर्डिनेट लिहा जो या कोऑर्डिनेटला ऑर्थोगोनल आहे म्हणून जर हा 45 डिग्री घड्याळाच्या दिशेने फिरवला तर हा 45 डिग्री फिरवावा लागेल मला काय म्हणायचे आहे तर ते तुम्हाला माहित आहे आणि तुम्ही 2 ऑर्थोगोनल कोऑर्डिनेट्स मध्ये घड्याळाच्या दिशेने या बाजूचा असावा मग आपण काय करतो श्रोडिंगर इक्वेशन 2 डायमेन्शन्स लिहूया लहान x आणि लहान y वापरण्याऐवजी कॅपिटल X आणि कॅपिटल Y च्या टर्म्समध्ये ते पुन्हा लिहूया मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या GE मध्ये आणि तुमचा गणिताचा कोर्समध्ये हे सर्व बदल अनेक वेळा केले असतील तर या कॅपिटल X कॅपिटल Y मध्ये कोऑर्डिनेट बदलल्यास तुम्ही तुमच्या श्रोडिंगर इक्वेशन मध्ये केले तर हे पोटेन्शियल सह तुमचे श्रोडिंगर इक्वेशन असेल यात हाफ x स्क्वेअर असेल तुम्ही तरीही त्याला 1 डायमेन्शनल प्रॉब्लेम मानू शकता परंतु नंतर मोशन 2 डायमेन्शन्स मध्ये असते ती इतर दिशांमध्ये एका फ्री पार्टिकल सारखी वागते म्हणून तुम्हाला याचा मागोवा ठेवावा लागेल म्हणून या कोऑर्डिनेट मध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे फक्त x चे फंक्शन आणि आम्ही विभाजित फंक्शन्स वापरू शकतो x चे साय आणि y चे साय अगदी जसे मी तुमच्यासह हे केले होते तर हे सेपरेबल फंक्शन्स वापरा हे मानक 1 आहे जे मी तुम्हाला 2 डायमेन्शन्स हार्मोनिक ऑसिलेटर किंवा बॉक्समधील डायमेन्शनल पार्टिकल मध्ये सांगत होतो आणि नंतर त्याने आधीच दाखविल्याप्रमाणे x चा साय स्प्रिंग कॉन्स्टंट असलेल्या हार्मोनिक ऑसिलेटर च्या सोल्युशन प्रमाणे वागेल असे मानूया की k हे 1 च्या इक्वल आहे आणि y चे साय हे फ्री पार्टिकल सारखे आहे म्हणून जेव्हा तुम्ही वेव्ह फंक्शन लिहिता जसे की समजा मला ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन ग्राउंड स्टेट कॅपिटल X कोऑर्डिनेट मध्ये लिहायचे आहे आणि कॅपिटल Y मध्ये काही मोमेंटम सह एक फ्री पार्टिकल आहे आपण हे वेव्ह फंक्शन सोल्युशन कसे लिहाल कोणी सांगेल का म्हणून मी याला x कॅपिटल Y चा साय म्हणून x कॅपिटल Y चा साय x त्याला साय असे म्हणू आणि कॅपिटल X चा साय म्हणू या ग्राउंड स्टेटसाठी हे e पॉवरच्या प्रमाणात असेल च्या मी ती कॉन्स्टंट x स्क्वेअर काही कॉन्स्टंट संख्या आणि y च्या साय लिहू नये मायनस kx माफ करा ky e ची पॉवर मायनस I k भांडवल y च्या एनर्जी E च्या प्रमाणात असेल आता पॉवर किती असेल या केससाठी n इक्वल 0 असेल खाली विशिष्ट k हाफ
y भागासाठी h क्रॉस ओमेगा a क्रॉस स्क्वेअर k स्क्वेअर. उजवीकडे हे स्पष्ट आहे. एनर्जीची बेरीज एक्स कोऑर्डिनेट एनर्जीवर देखील आहे. पूर्वीच्या केसमध्ये 2 डायमेन्शन हार्मोनिक ऑसिलेटरमध्ये तुमच्याकडे n x प्लस हाफ a क्रॉस ओमेगा प्लस n द्वारे प्लस हाफ h क्रॉस ओमेगा आहे, परंतु येथे कॅपिटल एक्स हा हार्मोनिक ऑसिलेटर प्रमाणे आहे. मी विशेषतः ग्राउंड स्टेट घेत आहे, त्यामुळे कॅपिटल एक्स कोऑर्डिनेट आणि कॅपिटल वाय कोऑर्डिनेट साठी हाफ h क्रॉस ओमेगा असेल. ते एका फ्री पार्टिकल प्रमाणे असेल म्हणून मी गणना केली नाही. मी हार्मोनिक ऑसिलेटर सोल्युशन गृहीत धरले. हे दिलेले पोटेन्शियल पाहता वेगळी समन्वय सिस्टम दर्शवते, जेथे ते कॅपिटल एच कोऑर्डिनेट मध्ये हार्मोनिक ऑसिलेटर आणि कॅपिटल वाय कोऑर्डिनेट मध्ये फ्री पार्टिकल सारखे वागते. त्यामुळे हे वेव्ह फंक्शन मिळाल्यानंतर ते एक प्लस वाय जोडले गेले आहे, संपूर्ण स्क्वेअर जोडला आहे. तुम्ही परत जाऊन कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वाय, लहान एक्स आणि स्मॉल वाय च्या संदर्भात टर्म्स लिहू शकता आणि तुम्ही ते तुमच्या ओरिजिनल कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये मिळवू शकता. परंतु एनर्जी स्पेक्ट्रम एनर्जी एक आयगेन व्हॅल्यू आहे जी बदलणार नाही. तुम्ही मागे जाऊन हे वेव्ह फंक्शन लिहू शकता. √2 ने हे y x प्लस y टर्म्स बदलले आहे आणि हे √2 द्वारे x मायनस y आहे आणि नंतर आपण लहान x लहान y कोऑर्डिनेट मध्ये वेव्ह फंक्शन वर परत येऊ शकता. ठीक आहे, तर आता आपण पार्टिकल एका कॉन्स्टंट इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये घेऊ. चला हार्मोनिक ऑसिलेटर मधील पार्टिकल पोटेन्शियल बाह्य इलेक्ट्रिक क्षेत्राच्या अधीन होऊया. जेव्हा तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी ठेवायची असेल तेव्हा 1 डायमेन्शन घेऊ द्या. तुम्हाला जोडावे लागेल हे इलेक्ट्रिक क्षेत्र आहे. याच्यामध्ये एनर्जी मध्ये गोंधळून जाऊ नका. ये इलेक्ट्रिक फील्ड E टाइम्स x आहे, जसे की Q हे चार्जसह पार्टिकल आहे. तुम्ही हे कसे सोडवाल, त्यामुळे तुम्ही दुसरा कोऑर्डिनेट पुन्हा परिभाषित करू शकता की नाही हे पाहण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून ते तुमचे परिचित पोटेन्शियल बनू शकेल, जेणेकरून तुम्ही हे स्क्वेअर पूर्ण कराल. असे प्रॉब्लेम्स सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जर तुमच्याकडे x स्क्वेअर प्लस x असेल तर ते कसे पूर्ववत करायचे, जसे जसे की तुमचा x हलवत आहे आणि नंतर कॉन्स्टंट मायनस करून तुमचा x शिफ्ट करा आणि कॉन्स्टंट मायनस करा. मग आपल्याला काय करायचे आहे तर आपण x च्या ऐवजी कोऑर्डिनेट बदलतो. आपण नवीन कोऑर्डिनेटला x प्राइम म्हणतो, जो एक शिफ्ट केलेला कोऑर्डिनेट आहे. शिफ्ट केलेला कोऑर्डिनेट घेऊया आणि तुमच्या सिस्टमचे काय होते, तुमची पोटेन्शियल एनर्जी जी होती ती शिफ्ट झाली आहे. हे मी कॉम्पॅक्ट नोटेशन म्हणून लिहिले आहे. प्रत्यक्षात या चित्रातून पाहायचे आहे. तुम्ही तुमचा कोऑर्डिनेट कसा बदलता आणि तेथे 0 आहे. ही पोटेन्शियल एनर्जी स्थलांतरित केली जाते. ती फक्त एक स्थिर या सिस्टमसाठी ऊर्जा आयजन व्हॅल्यू काय असतील. ग्राउंड स्टेट एनर्जी काय आहे, हाफ h क्रॉस ओमेगा मायनस त्या एनर्जीतील कॉन्स्टंट शिफ्ट जी Q स्क्वेअर E आणि 4k स्क्वेअर बाय स्क्वेअर आहे. वेव्ह फंक्शनचे काय होते, वेव्ह फंक्शनचे सर्वाधिक प्रमाण आधी x0 च्या इक्वल असेल, जे इलेक्ट्रिक फील्डच्या अनुपस्थितीत होते. हे इलेक्ट्रिक फील्डची उपस्थिती शिफ्ट होईल. Q ला 2 ने शिफ्ट केल्यावर तुम्हाला ते शोधायला हवे. जर तुम्हाला हार्मोनिक ऑसिलेटर सोल्युशन माहित असेल तर सोल्युशनची गरज नाही. तुम्ही म्हणू शकता या पोटेन्शियल साठी तुम्ही स्क्वेअर पूर्ण करण्याची युक्ती करू शकता आणि नंतर तुम्ही वाचू शकता की वेव्ह फंक्शन हलवले जाईल जेथे ते जेथे होते तेथे वेव्ह फंक्शनचे सर्वाधिक प्रमाण किंवा संपूर्ण वेव्ह हलवेल किंवा फंक्शन प्रत्यक्षात शिफ्ट केले आहे, परंतु एनर्जी इजेन व्हॅल्यू बदलत नाहीत. मी फक्त विचारत आहे की
जर तुम्ही स्टेशनरी स्टेट सोल्युशन घेतले तर फक्त टाइम पाहत आहात. इंडिपेंडंट सोल्युशन समान वेव्ह फंक्शन प्लॉट सारखे दिसते, पण एक्स वर शिफ्ट केले तर ठीक आहे की फेज फॅक्टर, टाइम इव्होल्यूशन, फेज फॅक्टर सर्व प्रॉब्लेमसाठी आहे. म्हणून जर मी तुम्हाला ही समस्या सांगितले आणि विचारले की पहिला एक्साइटेड स्टेट / एनर्जी काय आहे, मी तुम्हाला परीक्षेत 10 पानांची गणना करताना पाहीन. ते करू नका. फक्त एक लाईन लिहायची आहे की ही युक्ती आहे त्यामध्ये, गृहीत धरून की हार्मोनिक ऑसिलेटर सोल्युशन त्याचे 3/2h क्रॉस ओमेगा मायनस क्यू स्क्वेअर ई स्क्वेअर बाय 4k² ची यापैकी अनेकाची पॉवर वापरा. तुम्हाला सोप्या युक्त्या माहित आहेत, तुम्ही क्लिष्ट गणना करण्याआधी, म्हणून गणना करायची गरज नाही. ठीक आहे, म्हणून मी येथे सांगितले आहे की सोल्युशन एक्स प्राइम कोऑर्डिनेटद्वारे शिफ्ट केले जाईल आणि मी रो कशी लिहिली हे तुम्हाला तुमचे पूर्वीचे टर्म्स आठवत असल्यास तुम्ही ते कोऑर्डिनेट पुन्हा लिहू शकता आणि तुम्ही म्हणू शकता की एक्साइटेड स्टेटसाठी एनर्जी Rn+12h क्रॉस ओमेगा आहे, परंतु ते ने एकूण ने शिफ्ट जाते. प्रत्येक एनर्जी पातळी क्यू स्क्वेअरने आणि 4k² निगेटिव्ह दिशेने शिफ्ट केली जाते. त्यामुळे क्लासिकल मेकॅनिक्स लॉरेंट फोर्सकडे पाहत आहे. मी असे गृहीत धरत आहे की तुम्हा सर्वांना लॉरेंटचा फोर्स माहित आहे. समजा तुम्हाला झेड दिशा च्या पार्टिकलने मॅग्नेटिक फील्डच्या उपस्थितीत चार्ज केलेला पार्टिकल पाहायचा असेल तर हे सर्वात जनरल लॉरेंट्स फोर्स आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड समाविष्ट आहे. पण तुम्ही झेड दिशा वर मॅग्नेटिक फील्ड लागू करता तेव्हा फोर्स काय आहे हे पाहण्याचा मी प्रयत्न करू शकतो आणि बी ला व्हेक्टरचा कर्ल म्हणून लिहिता येईल. म्हणून आपण इलेक्ट्रिक फील्डची अनुपस्थिती पाहणार आहोत. आपण का करू सहजतेने मोमेंटम क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये बदलू. हे आपण क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये करतो. मोमेंटम एका शिफ्टने बदलतो. आपण असे का करतो याचे कारण म्हणजे जर आपण या शिफ्टसह लॅग्रॅन्जियन घेतले आणि युलर लॅग्रॅन्जियन इक्वेशन्स लिहिली तर तुम्हाला लॉरेंट्स फोर्स मध्ये परत मिळेल याची मला खात्री आहे. क्लासिकल मेकॅनिक्स फोर्स तुम्ही हे केले असते, तुम्ही ते केले नाही. आम्ही हे डेटा म्हणून घेतो. काही पॉइंट तुम्हाला युलर लॅग्रॅन्जियन इक्वेशन लिहावे लागेल. यासाठी हे शिफ्ट केलेले तुम्ही दर्शवू शकता की तुम्हाला लॉरेंट्स फोर्स मिळतो. फक्त तुम्हाला थोडीशी माहिती देण्यासाठी एक फ्री पार्टिकल पहा, तुम्हाला mx00 च्या इक्वल हवा आहे. तुम्ही हे क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये कसे कराल? तुम्ही हे हाफ एम एअर असे घेता आणि नंतर तुमच्याकडे किमान क्रियेचे प्रिन्सिपल आहे LDT डेल्टा S = 0 असणाऱ्या क्रियेचा अतिरेक करणे. तुम्हाला डेल L बाय डेल x डॉट d/dt मायनस किंवा हे डेल L बाय डेल x देईल. येथे या सबस्टिट्यूट साठी बदलण्याचा प्रयत्न करा. जे दिले आहे ते तुम्हाला डेल बाय डेल x डॉट देईल. तुम्ही 2m एक पॉइंट आणि d/dt तुम्हाला हाफ देईल, जे आधीपासून आहे त्याचा mx डबल डॉट आणि डेल L डेल x साठी हे 0 आहे. म्हणून तुम्हाला हे इक्वेशन समान पार्टिकल n साठी मिळते. त्याचप्रमाणे तुम्ही पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड मधील पार्टिकलसाठी देखील करू शकता, जेणेकरून तुम्ही तुमचे लॅग्रॅन्जियन लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. तुमच्याकडे टर्म असेल जेथे तुम्ही ते एक्सच्या टर्म्सने पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. डॉट स्क्वेअर म्हणजे जेव्हा तुम्हाला मोमेंटम लिहायची असते तेव्हा तुम्ही मुळात लॅग्रॅन्जियन योग्य नाही, हे हॅमिल्टोनियन बनते. हॅमिल्टनियन हे लॅग्रॅन्जियन क्यू डॉट शी कसे संबंधित आहे हे लिजेंड्रे ट्रान्सफॉर्म आहे, जे तुम्हाला x आणि p चे फंक्शन देईल आणि हे x आणि x बिंदूचे फंक्शन आहे. आणि तुम्ही हॅमिल्टनियन काय आहे ते लिहू शकता आणि तेथे मोशनची इक्वेशन्स देखील पाहू शकता. म्हणून मी काय म्हणतोय ते असे आहे की मॅग्नेटिक फील्ड मधील पार्टिकलसाठी जर तुम्ही p ने p-ENC ने बदलले तर संपूर्ण स्क्वेअर टू m ने फ्री
फ्री पार्टिकल आणला आहे आणि जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केलात तर तुमचे एकतर युलर लॅग्रेंजियन इक्वेशन वापरून पुन्हा लिहा वरील किंवा हॅमिल्टन इक्वेशन आणि ते दुसरा ऑर्डर मधील डिफरन्शियल इक्वेशन मध्ये रूपांतरित करा जेणेकरून तुम्हाला फोर्स मिळतील जे लॉरेंट्झ फोर्स आहे हे मी तपासणे मी तुमच्यावर सोडतो ठीक आहे. स्लो इलेक्ट्रिक फील्डच्या अनुपस्थितीत तुम्ही लॉरेंट्झ फोर्सशी संपर्क साधण्यासाठी शिफ्टिंग करू शकता आणि हे फक्त आपल्या हातात असलेल्या व्हेक्टर पोटेन्शियल साठी एक विशिष्ट निवड करूया ते आमच्या हातात का आहे. तुम्ही समान इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड मिळवण्याचा प्रयत्न करू शकता पण वेगळा ऐका म्हणून जे गेज ट्रान्सफॉर्मेशन संबंधित आहेत बरोबर. तुम्ही दुसरा पर्याय निवडू शकता. दुसरा असा पर्याय जो कर्ल ए तुम्हाला समान मॅग्नेटिक फील्ड देईल आणि त्याचप्रमाणे संबंधित इलेक्ट्रिक फील्ड जर तुम्हाला शोधायचे असेल तर ही एक निवड आहे. ही एक निवड आहे जी मला झेडच्या दिशेने मॅग्नेटिक फील्ड देईल. म्हणून फोर्स नियमानुसार जो डी ने डीपी प्राइम आहे त्याबद्दल मी म्हणत होतो की एच्या या निवडीसह तुम्ही हॅमिल्टोनियन लिहू शकता. ही एक विशिष्ट निवड आहे. मला हे हॅमिल्टोनियन मिळाले आहे. आता हे हॅमिल्टोनियन पहा आणि मला सांगा काय होत आहे. तर त्या सीला फक्त यासाठी एक ठेवूया. तुम्ही सी देखील ठेवू शकता. बऱ्याच वेळा आपण काय करतो आपण एम इक्वल टू 1 सी इक्वल टू 1 ठेवतो. कदाचित मी मेकॅनिकली ठेवतो ज्यामध्ये लिहित नाही ठीक आहे पण हॅमिल्टनियन बघा मी पी प्राइमला पी मायनस ई ए बाय सी आणि कॅपिटल ए असे बदलले आहे. व्हेक्टर पोटेन्शियल वेक्टर मी एक्स हा कंपोनंट मायनस बी बाय निवडत आहे म्हणून 1 बाय सी असायला हवे कारण तो दाखवत होता की फक्त सी इक्वल 1 ठेवून शिफ्ट केले आहे म्हणजे येथे बी एक्स वर शिफ्ट करून ठेवले आहे. अनुषंगाने हे योग्य आहे की हे तुम्हाला झेड डायरेक्टी च्या बाजूने मॅग्नेटिक फील्ड देते जे एचा कर्ल जर तुम्ही केला तर तुम्हाला बीझेड ते बी मिळायला हवे. आपण वेव्ह फंक्शन्स कसे वेगळे करू शकतो हे निश्चितपणे झेड कोऑर्डिनेट 3 भाग एक्स आणि वाय जोडल्याप्रमाणे आहे. येथे एक पांढरी संख्या आणि व येथे पी वाय संख्या का आहे आणि वाय सह क्रॉस टर्म पी एक्स देखील आहे. आणि एक्स वाय वेव्ह फंक्शन वेगळे करू शकत नाही परंतु तुम्ही झेड वेव्ह फंक्शन वेगळे करू शकता. म्हणून तुम्हाला प्रथम डिफरन्शियल इक्वेशन पाहावे लागेल आणि सोल्युशन कसे लिहायचे ते प्रथम कसे अनुभवायचे ते पहा. त्यानंतर तुम्ही चाचणी फंक्शन बनवू शकता. तुम्ही जोडलेल्या एक्स वाय एलिमेंटसाठी विविध चाचणी फंक्शन्स वापरून पाहू शकता. जर मी प्लग इन केले आणि मी एक्सच्या पॉवरची तुलना वायच्या पॉवरशी केल्यास जर मला सातत्यपूर्ण सोल्युशन मिळाले तर तो देखील एक सोल्युशन आहे. हे तुम्ही तुमच्या पूर्वीच्या कोर्समध्ये केले आहे. तुम्हाला चाचणी फंक्शन दिले होते आणि आपण एक्सच्या पॉवरची तुलना केली आणि एनर्जी इजेन व्हॅल्यू काय आहे ते शोधले. ते देखील केले जाऊ शकते पण ते करण्यापूर्वी आपण ते पाहूया आणि फंक्शन कसे वेगळे करायचे ते पाहू आणि आम्हाला ते माहित आहे त्यामुळे तुम्हाला दिसेल की हॅमिल्टनियन ऑपरेटरला एक्स आणि वाय समन्वय आणि झेड साठी हॅमिल्टोनियनसह जोडले जाऊ शकते जे फक्त पी झेड 2 एम वर स्क्वेअर आहे. म्हणजे मी एक्स वाय झेड चा साय झेड चा साय म्हणून लिहू शकतो. त्यामुळे व्हेरिएबल्स विभक्त करा आणि तुमच्याकडे पी मायनस आहे. मी प्रॉब्लेम सोडवणार का नाही सोडवणार. मला एकूण ई काय आहे ते शोधण्याची आवश्यकता आहे. E1 काय आहे हे शोधण्यासाठी मला ई टॉप एक्स वाय काय आहे ते शोधणे आवश्यक आहे. झेड माहित आहे का झेडचा फी मला माहित आहे. हे फक्त एक 3 पार्टिकल इक्वेशन आहे. हे 1 डायमेन्शनल पायरी पोटेन्शियल करत आहे. म्हणून झेडचे सोल्युशन म्हणून फ्री पार्टिकल म्हणून के सबस्क्रिप्ट झेड ठेवते जेथे के सबस्क्रिप्ट झेड हे 2 एम ई मायनस 1 बाय चे रूट आहे. त्यामुळे आता येथे आमच्याकडे असा कोणताही मार्ग नाही ज्यामध्ये आम्ही प्रयत्न करू शकू आणि एक्स वाय चे सोल्युशन करू शकू. आम्ही एक चाचणी सोल्युशन पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हा केवळ एक चाचणी सोल्युशन आहे
ही डेरिव्हेशन नाही, मला या इक्वेशनचे सोल्युशन करायचे आहे आणि बघा की तुम्हाला काय मिळते ते केल्याने तुम्ही इथे पाहू शकता ती म्हणजे एक्स दिशेने एक फ्री पार्टिकल आहे असे भासवले जाते, पण नंतर वाय कंपोनंट या kx द्वारे काही प्रमाणात हे वेगळे नाही, प्रत्यक्षात वायचा हा यापासून इंडिपेंडंट नव्हता. येथे एक kx आहे जो दर्शवितो, म्हणून हा एक मार्ग आहे या इक्वेशन मध्ये एक प्रशंसनीय सोल्युशन शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे, किंवा ते ट्रायल सोल्युशन म्हणून घ्या आणि ते वरील इक्वेशन मध्ये जोडू. तर चला हे प्लग इन करूया आणि वरचे इक्वेशन लिहूया. तुम्ही ते प्लग इन करू शकता आणि तुम्हाला हे मिळतात की नाही ते तपासा. म्हणजे एक px स्क्वेअर असेल, px स्क्वेअर्ड तुम्हाला kx स्क्वेअर मिळेल, कारण तुमच्याकडे डेल बाय डेल एक्स मायनस आय एच क्रॉस डेल बाय डेल एक्स असेल. तुम्हाला kx देईल, म्हणून हे सबस्टिट्यूट करा आणि तुम्हाला हे मिळते का ते तपासा. मी हे काही स्वतःच्या कारणांसाठी लिहिले आहे असे दिसते. हार्मोनिक ऑसिलेटरने हार्मोनिक ऑसिलेटर शिफ्ट केले आहे, परंतु शिफ्ट ही मॅग्नेटिक फील्ड आणि kx वर डिपेंडंट असते, जे एक्स कंपोनंट वेव्ह फंक्शन आहे. हे फक्त पूर्णपणे आहे, वेगळे हे नाही. हे जर मी तुम्हाला दिले नाही तर तुम्ही यापर्यंत पोहोचू शकणार नाही, पण समजा मी तुम्हाला हे ट्रायल फंक्शन दिले तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने कराल, जिथे आम्हाला हे समजेल देखील मिळेल. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पोटेन्शियल एनर्जीची माहिती मिळावी असे मला वाटते. हार्मोनिक ऑसिलेटर विषयी जाणून घेणे. तुम्ही यापैकी काही प्रॉब्लेम्स क्लिष्ट पद्धत न वापरता सोडवण्याचा प्रयत्न करू शकता आणि डिफरन्शियल इक्वेशन सोडवण्याचा प्रयत्न करा. हे मुख्य उद्दिष्ट आहे, कारण मी तुम्हाला फॉर्म दिला आहे आणि जर तुम्ही ते प्लग केले तर तुम्हाला ते ऑपरेटर डिफरन्शियल ऑपरेटर दिसेल, जो तुमच्याकडे हॅमिल्टनियन ऑपरेटर या दोन बाजूवर आयझन फंक्शन्स आहेत. अगदी तुमच्या टाइम इंडिपेंडंट थ्योरी प्रमाणे आहे, पण तुम्ही येथून वाचू शकता की तिथे फ्रिक्वेन्सी आहे ओमेगा स्क्वेअर्ड हे ईबी बाय एम. ईबी एम हे होल स्क्वेअर हे ओमेगा स्क्वेअर आहे आणि हे शिफ्ट केलेले ऑसिलेटर आहे. या शिफ्ट वाय नॉट सह एक्स कंपोनंट क्वांटम नंबर kx वर डिपेंडंट आहे आणि मॅग्नेटिक अनुभूती प्रमाण होती. त्यामुळे आता सोल्युशन काय असेल? आम्ही कोऑर्डिनेट y चा f kx काय आहे हे लिहिण्याचा प्रयत्न करू शकतो. आता तुम्ही हे देखील पाहाल की लेट kx डिपेंडस पीक कुठे दिसत आहे, किंवा kx 0 असल्यास वेव्ह फंक्शन शिफ्ट होईल y कोऑर्डिनेट मध्ये तुमच्या नेहमीच्या हार्मोनिक ऑसिलेटर सारखे दिसण्यासाठी आहे. kx नॉन झिरो असेल तर तो पॉझिटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह y ऍक्सिस मध्ये शिफ्ट केला जाईल. जर तो निगेटिव्ह असेल तर आम्ही निगेटिव्ह y ऍक्सिस मध्ये शिफ्ट केलेले चित्र स्पष्ट करा. ही पायरी कृपया त्यावर कार्य करा. फक्त या इक्वेशन हे सबस्टिट्यूट आणि हे z आहे याची पडताळणी करा. जर तुम्ही आधीच केले नसेल तर कृपया ते भरा, म्हणजे पुन्हा ते शिफ्ट केलेले ऑसिलेटर आणि ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी देखील दिलेल्या इक्वेशनद्वारे निर्धारित केली जाते, जे E बाय एम आहे. तर एनर्जी किती असेल? हाफ एच क्रॉस ओमेगा ई बी हाय एम ग्राउंड स्टेट साठी असेल. दुसऱ्या स्टेट मध्ये एन प्लस हाफ एच क्रॉस ओमेगा सी बी बाय एन आहे. शेवटी आपण पाहतो की आण ए प्रमाणे आय के एक्स आणि नंतर एफ एन वाय वर शिफ्ट केलेल्या वाय वर वाय प्राइमसह असे सोल्युशन शोधू शकतो आणि टर्म्स योग्य रीतीने तुम्ही एम ओमेगा हे एच क्रॉस होते, जे जेन व्हॅल्यू द्वारे एन प्लग हाफ एच क्रॉस ओमेगा असेल, जेथे ओमेगा ईबी बाय एन असेल ती एनर्जी किंवा काहीतरी अधिक आहे. झेड कोऑर्डिनेट एनर्जी यामध्ये कोऑर्डिनेट पाहिजे तर मॅग्नेटिक अनुभूतीच्या अधीन असलेल्या पार्टिकलसाठी 3 डायमेन्शन मधील एकूण सोल्युशन आहे. झेड दिशेने असलेल्या व्हेक्टर पोटेन्शियल मॅग्नेटिक फील्डसाठी योग्य पर्याय वापरण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. तुम्ही व्हेक्टर पोटेन्शियल साठी योग्य निवड करा आणि शोधण्याचा प्रयत्न करा. विभाज्य कार्यांसाठी आय के झेड आहे. झेड वेगळे केले आहे, पण नंतर एक्स आणि वाय जोडलेले आहेत.
ठीक आहे म्हणून हे y अविभाज्य आहे. हे kx चे फंक्शन आहे म्हणून हे एकूण सोल्युशन आहे. क्वांटम संख्या व्यवस्थित आहेत. तुमच्याकडे kx आणि kz संबंधित आहेत. ऊर्जा n क्षमस्व ऊर्जा y कोऑर्डिनेट एक्साइटेड स्टेटसाठी आहे, परंतु तुमच्याकडे kx असू शकते जे जनरलपणे x कोऑर्डिनेटमधील एनर्जी आणि kz मध्ये योगदान देते, परंतु आम्ही पाहिले की kx आणि n कोऑर्डिनेट आहेत आणि त्याची अशी पद्धत आहे की ऊर्जा फक्त हार्मोनिक ऑसिलेटरवर अवलंबून असते. शिफ्ट केलेले हार्मोनिक ऑसिलेटर आहे, त्यामुळे kx डिपेंडंट एनर्जी नाही. kx फक्त हार्मोनिक ऑसिलेटरच्या शिफ्टिंगमध्ये दिसून येईल. हार्मोनिक ऑसिलेटर कोऑर्डिनेट y द्वारे y प्राइम द्वारे शिफ्ट होईल, जेथे y प्राइम kx वर अवलंबून आहे, पण एनर्जीमध्ये योगदान मिळत नाही कारण फक्त दोन इक्वेशन्स आहेत, E1 आणि E-E1 E1 n प्लस हाफ h क्रॉस ओमेगा E-E1 n क्रॉस स्क्वेअर्ड kz स्क्वेअर म्हणजे ks नाही. डेल u काय आहे म्हणजे डिजेनर्सी आहे. kx दिलेल्या n साठी काहीही असू शकते आणि kz दिलेले आहे म्हणजे z हे वेव्ह फंक्शन्समध्ये इन्फायनाइट फोर डिजेनर्सी आहे. आपल्याकडे अनेक संभाव्य वेव्ह फंक्शन्स असू शकतात वेगवेगळ्या kx साठी, पण विशिष्ट n आणि kz अत्यंत डिजेनर्सी इन्फिनाइटली डिजेनर्सी. ठीक आहे, चित्रात्मकपणे मी दाखवू शकतो. जर मी एका विशिष्ट kz n सह इक्वल 0 च्या इक्वल आहे ग्राउंड स्टेट पाहिली तर मी ते ठेवले आहे नाही. मी इन्फायनाइट ठेवण्यात फारसा चांगला नाही, कोणीही त्यात चांगले नाही, म्हणून ते फक्त प्रत्येक स्तरावर म्हणायचे आहे. तुमच्याकडे kx च्या निवडीवर अवलंबून अनेक वेव्ह फंक्शन्स असू शकतात, ते सर्व सारखेच सामायिक करतील म्हणून या ला कधीतरी लँडाऊ स्तर असे म्हणतात. म्हणून मी तुम्हाला लहान टूर वर नेले आहे जिथे मी जोडलेले हार्मोनिक ऑसिलेटर घेतले. मी म्हणालो की तुम्ही नंतर तुमचा ॲक्सिस योग्यरित्या फिरवून ते पूर्ववत करू शकता. मी जोडले किंवा फक्त ऑसिलेटर आणि इलेक्ट्रिक फील्ड असेल आणि आमच्याकडे स्क्वेअर पूर्ण करण्याची युक्ती होती जिथे ते शिफ्ट केलेले हार्मोनिक ऑसिलेटर बनते. मग मी थोड्या अधिक जटिल प्रॉब्लेमकडे गेलो जेथे मी मॅग्नेटिक फील्डमध्ये पार्टिकल जोडले ज्याने लॉरेंट्झ फोर्सला पूर्ण केले पाहिजे, जे तुम्हाला हॅमिल्टनियन देईल आणि व्हेक्टर पोटेन्शियल च्या योग्य निवडीसह तुम्हाला वेव्ह फंक्शन मिळू शकते आणि त्याला अत्यंत डिजेनरेट होऊ शकते विशिष्ट n आणि विशिष्ट kz साठी. kz काहीही असू शकते.